नमस्कार, रेणुकाज किचनमध्ये आज आपण बघणार आहोत कोंबडी वडे. कोंबडी वडीची भाजणी बघणार आहोत आणि मग त्याच भाजणीचे कोंबडी वडे बघणार आहोत. अगदी खुसखुशीत असे हे वडे तयार होतात. त्या चिकन बरोबरच कशाला तर कुठलीही तुम्ही कडधान्याची भाजी घ्या, कुठल्याही भाजीबरोबर हे वडे एन्जॉय करा किंवा नाश्त्याला चहासोबत सुद्धा खूप छान लागतात. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला भाजणी करावी लागणार आहे. तर इथे भाजणीसाठी मी तांदूळ घेतलेला आहे. हे सगळे प्रमाणे वाटीने सांगत आहे. तर इथे आपण साधा तांदूळ घेतला आहे, रेशनिंगचा तांदूळ. इथे मी 5 वाटी तांदूळ घेतलेला आहे. गहू घेतलेले आहे 2 वाटी, ज्वारी घेतलेली आहे 2 वाटी, पोहे 1 वाटी घेतलेले आहेत. आपण कांदा पोहेसाठी जे पोहे करतो ते, हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ 1 वाटी, धने आणि बडीशेप 2 चमचे घेतलेले आहे आणि मेथी आणि काळी मिरी हे 1 चमचा घेतलेला आहे. तर हे वाटीने प्रमाण ही वाटी घेतलेली आहे. आपले कुठलीही घरातली वाटी घेतली तरीसुद्धा चालू शकतं आणि बाकीचं हे चमच्याचं प्रमाण आहे. तर आता आपण भाजणी भाजायला घेऊया. इथे मी जाडबुडाची कढई घेतलेली आहे, ती तापायला ठेवली गॅसवर आणि त्यामध्ये हा सगळा तांदूळ मी इथे आता भाजायला घेतलेला आहे. तांदूळ हा स्वच्छ आधी कॉटनच्या कापडावर कापड थोडंसं ओलसर करून घेतलं आणि मग नंतर हा तांदूळ आहे हा सगळा मी पुसून घेतलेला आहे. म्हणजे समजा या तांदळावर काही कुठले कीटक किंवा काही पावडर असेल तर हे तांदूळ त्याने स्वच्छ होतील, म्हणून मी सगळा तांदूळ हा पुसून घेतला आहे. आणि आपल्याला हा तांदूळ खूप भाजायचा नाही आहे, थोडासा असा हाताला गरम जाणवला की लगेच काढून घ्यायचा. आता तांदूळ आपला छान भाजून झाला आहे. त्याच कढईमध्ये इथे गहू घेतलेले आहेत भाजायला. तर इथे आपल्याला कुठलेही जे धान्य आहे ते आपल्याला खूप प्रमाणात असं भाजायचं नाही आहे, फक्त ते थोडंसं हलकं गरम झालं, हात लावून बघायचा, हाताला थोडंसं गरम जाणवलं की मग काढून घ्यायचं आहे. तशाच पद्धतीने तांदूळ आपले भाजून झाले. आता गहूसुद्धा आपण असे बघितले गरम झाले, ते सुद्धा काढून घेतलं. आता ज्वारी भाजायला घेतोय. तर हे सर्व जे धान्य आपण कडधान्य घेतलेले आहेत, हे सगळे कडधान्य मी स्वच्छ कापडावर ओलसर केलं आहे कापड आणि त्यावर सगळे धान्य पुसून घेतलेले आहे स्वच्छ आणि मगच भाजायला घेतलेले आहे. तर आता इथे आपली ज्वारीसुद्धा छान अशी भाजून झालेली आहे, तीसुद्धा छान गरम झालेली आहे. तर त्याच कढईमध्ये आता चण्याची डाळ भाजायला घेऊया. कढई एकदा तापली की मग जास्त वेळ लागत नाही आहे. फक्त 3-4 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरच सर्व कडधान्य आहेत ते भाजून घ्यायचे आहेत, सर्व डाळी आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. तर इथे हरभऱ्याची डाळ भाजून घेऊया. उडदाची डाळ घेतलेली आहे भाजायला. तर इथे सर्व प्रमाण आपलं आहे ते वाटीनेच आहे आणि मग बाकीचे जे प्रमाण आहे, जे मसाले आपण घेतलेले आहेत ते आपण चमच्याने घेतलेले आहेत. तर इथे कांदे पोहेचे आपण जे पोहे नेहमी करतो तेच पोहे इथे वापरलेले आहे. आता ते सुद्धा भाजून घेऊया. पोहे लगेचच भाजल्या जातात, अगदी 2 मिनटं लागलेले आहेत आपल्याला पोहे भाजायसाठी. आणि आता इथे धने घेतलेले आहेत आपण भाजायला. धने भाजून झाले की मग आपण बडीशेप भाजायला येऊया. बडीशेप भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपली बडीशेप मस्त खमंग अशी भाजली गेलेली आहे. आता आपले काळे मिरे, त्याला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, 1 ते 1.5 मिनिटात काळे मिरे भाजून झाले. आता मात्र गॅस बंद केलेला आहे, बघा तुम्हाला दाखवते. गॅस बंद आहे, मात्र कढई आपली छान तापलेलीच आहे. तेवढ्या त्या गरमीमध्येच आपल्याला हे मेथीचे दाणे जे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, फक्त त्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपली सर्वच भाजणी ही भाजून झालेली आहे. तुम्हाला दाखवते मी सगळ्या परातीमध्ये हे सगळे भाजून झाले, जसे भाजून होत होते तसे काढून घेतलेले आहेत. आणि आता हे पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. थंड करून झालं की मग गिरणीतनं दळून आणायचं आहे. पण त्याला सांगायचं की अगदी बारीक नको, थोडंसं जाडसर, अगदी रवा कसा असतो रवापेक्षा थोडंसं बारीक असं आपल्याला हे बघा हे पीठ दळून आणायचं आहे. आता मी दळून आणलेलं दाखवते तुम्हाला जवळनं, असं जाडसर रवाळ आपलं पीठ मस्त तयार झालेलं आहे. त्यामधलं आता मी इथे 2 कप पीठ घेतलेलं आहे वडे करायसाठी.
आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी हळद घालायची, ती पण रंगासाठी. ह्याने छान रंग येतो वड्याला. आता मिक्स करून घेऊया. आणि आता आपलं पीठ ताजंच आहे, 2च दिवस झाले मी पीठ दळून आणले. तर इथे गार पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. मात्र तुम्ही पीठ दळून खूप दिवस झाले, महिना झाला आहे किंवा 1.5 महिना झाला आहे किंवा 3 आठवडे तरी झाले आहे, तर इथे तुम्ही गरम पाण्याचा वापर करा. इथे ताजं जर पीठ असेल तर इथे थंड पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि पीठ आपल्याला असं घट्टच मळून घ्यायचं आहे, अगदी पातळ असं मळायचं नाही आहे. पुरीला असतं तसं पीठ मळून घ्यायचं. आणि आता ह्यावर झाकण ठेवायचं. 1 तासासाठी आपण आता हे पीठ बाजूला ठेवून देणार आहोत भिजण्यासाठी. तर इथे पूर्ण 1 तास झालेला आहे. पीठ आपलं मस्तपैकी भिजलेलं आहे. पुन्हा आता मी थोडंसं मळून घेणार. त्याआधी थोडंसं तेल यावर घालते आणि पुन्हा चांगलं अगदी मॅश करून पीठ चांगलं जोरदार असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. मस्त सॉफ्ट असं पीठ बनवून घ्यायचं आहे. तर इथे पीठ समजा तुम्ही 1 तासापेक्षा जास्त कितीही वेळ भिजवू शकता. छान वडे तयार होतात. जास्तीत जास्त 4 ते 5 तास तुम्ही पीठ, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी करायचे वडे, तर तुम्ही दुपारी समजा पीठ भिजवून ठेवलं तर खूप सुंदर याचे वडे तयार होतात. मला घाई होती म्हणून मी 1-1.5 तासासाठीच पीठ भिजत ठेवले. आता याचे गोळे करून घेऊया. वड्याला जसे गोळे आपल्याला पाहिजे आकारात पाहिजे त्या आकारात आपण ह्याचे गोळे बनवून घेऊया. तर इथे मी 5 ते 6 गोळे बनवून घेते. इथे आता माझे गोळे बनवून झालेले आहेत. लिंबाच्या आकारा एवढे गोळे बनवून घेतलेत. पोळपाटावर एक प्लास्टिकचं पेपर टाकला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर अशा प्रकारे वडे थापून घ्यायचे. ते इथे मी तुम्हाला 3 ते 4 प्रकार वेगवेगळे दाखवणार आहेत वडे थापायचे. हा पहिला प्रकार आहे. हाताला थोडंसं तेल लावायचं, प्लास्टिकला तेल लावायचं आणि असं बोटाने वडा थापून घ्यायचा. बघा झाला, झटपट आपला वडा हा थापून झालेला आहे. खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा प्रकारे आपला मस्त हा वडा थापून झालेला आहे. ताटात काढून घेऊया. आता दुसरा प्रकार, हातालाच थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि हाताची ही मागची जी बाजू आहे त्याने असं दाबत साईडच्या किनारीला दाबत राहायचं आणि मध्ये दाबायचं थोडंसं. अशा प्रकारे सुद्धा आपला हा बघा वडा तयार झाला. पण आहे का नाही सोपी पद्धत. तर तुम्हाला पोळपाट वगैरे घेऊन त्याच्यावर थापायचं असेल तर तुम्ही हातावर सुद्धा असे वडे झटपट थापू शकता. त्यासाठी पीठ अगदी छान भिजले गेलं पाहिजे, छान मळलं गेलं पाहिजे. आणि आता अजून एक दाखवते. पोळपाटावर ते प्लास्टिकचं कवर घेतलेलं आहे, त्यावर थोडंसं तेल लावायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि वडा थापून घ्यायचा. आणि मध्ये त्याला अशा प्रकारे होल करायचं, म्हणजे आपले हे होलाचे वडे तयार झाले. बघू शकता ते सुद्धा पातळच केलेले आहे. तर जर असे जाड ठेवले तर ते तळल्यावर आतमध्ये कच्चे लागतात, थोडंसं जाड पीठ लागतं. त्यामुळे ते सुद्धा मी पातळच केलेले आहे. जर तुम्हाला आवडत असेल थोडेसे जाड तर जाडही करू शकता. अजून एक हा चौथा प्रकार, थोडंसं पीठ लावायचं, तांदळाचं पीठ लावायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं. हे तर एकदम सोपं, अगदी झटपट. हा बघा वडा तयारसुद्धा झाला. अशा प्रकारे हे 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी वडे करून दाखवले तुम्हाला. तर आता तेल गरम करायला ठेवले. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग नंतर इथे गॅस मीडियम करायचा आपल्याला. मग वडा सोडायचा, गॅस अगदी मीडियम ठेवायचा आणि आता त्यावर थोडंसं तेल चमच्याने असं सोडत राहायचं आणि वरनं अगदी अलगद असं पुरीला चमच्याने प्रेस करायचं, दाबायचं असं, म्हणजे ती वडा आहे तो मस्त फुलून असा वर येतो. बघू शकता तुम्ही. ते बघा वडा किती छान फुललेला आहे आणि कलर तर अगदी सुंदर आलेला आहे. आपला कोंबडी वडा बघू शकता तुम्ही किती मस्त आणि झटपट तयारसुद्धा झाला. आता हा हातावर थापून घेतलेला वडा होता. आता दुसरा वडा तळूया, जो आपण लाटून हे थापून घेतला आहे पोळपाटावर. तर तो वडा आता मी सोडलेला आहे याच्यामध्ये.
तो सुद्धा अशाच प्रकारे तळून घ्यायचा. थोडं थोडं तेल त्याच्यावर टाकायचं आणि वरनं पुरीला अलगद असं प्रेस करत बघू शकता किती छान आपलं मस्तपैकी वडे आपले छान फुलत आहे आणि रंग तर अगदी अप्रतिम येत आहे. खूप सुंदर असे वडे आपले तयार झालेले आहेत. तर इथे तुम्ही भाजणी समजा केली नसेल तर तुमच्या घरामध्ये जे पिठं असतात ते पिठंसुद्धा तुम्ही थोडे थोडे तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसनचं पीठ असं घेतलं आणि धने पावडर टाकायची, काळी मिरी वगैरे वाटून टाकायची, तरीसुद्धा हे वडे आपण बिना भाजणीचे सुद्धा तयार करू शकतो. आपण भाजणीचे वड्याला चव खूपच सुंदर लागते. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. हा आपण जो होल केलेला जो वडा आहे तो वडा आता मी ट्रेला टाकलेला आहे. तो सुद्धा बघू शकता मस्तपैकी फुललेला आहे, टम्म फुगलेला आहे. खूपच सुंदर लागतात हे वडे आणि आतमधनं असे पोकळ होतात, तर त्यामुळे कुठल्याही भाजीसोबत खायला खूप छान लागतात. अशा प्रकारे आपले वडे तयार झालेले आहेत. तुम्हाला मी तोडून दाखवते. थंड जरी झाले तरी सुद्धा वडे मस्त वरनं खुसखुशीत असे राहिलेले आहेत आणि आतमधनं पोकळ असे वडे एकच नंबर लागतात. खायला खूपच चविष्ट लागतात. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या फ्रेंड्सबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि रेसिपी करून बघितल्यावर मला नक्की सांगा कशी झाली ते. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.